नमस्कार स्वामी भक्ताहो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. कधी कधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवणारे लोकही दूर जातात. आपल्या यशात आनंद मानणारे लोक अचानक शांत होतात. काही जण गैरसमजामुळे दूर जातात, तर काही जण स्वार्थासाठी आपली साथ सोडतात. अशा वेळी आपण मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याबरोबरच असे का घडले? देव माझी परीक्षा का घेत आहे? माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळेल का? मित्रांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा संदेश आहे. संकट हे शेवट नसते, ते नव्या सुरुवातीचे दार असू शकते. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हाच माणूस स्वतःला नव्याने ओळखू लागतो. दुःख माणसाला खंबीर बनवते, अपयश नम्रता शिकवते आणि एकटेपणा आपल्याला ईश्वराशी जोडतो. आज अनेक भक्त सांगतात की जीवनातील सर्वात कठीण काळात त्यांनी स्वामींचे नामस्मरण सुरू केले आणि त्यामुळे त्यांना मानसिक धैर्य, शांतता आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळाली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण श्रद्धेमुळे अनेकांना आधार मिळतो. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नव्हे, श्रद्धा म्हणजे प्रयत्न करत राहण्याची ताकद. स्वामी समर्थ नेहमी कर्माला महत्त्व देतात. आपण चांगले कर्म करीत राहिलो, सत्याचा मार्ग सोडला नाही आणि संयम ठेवला, तर जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. हे बदल कधी नात्यांमध्ये दिसतील, तर कधी करिअरमध्ये, कधी मन शांतीच्या रूपात. कधी कधी ज्यांनी आपल्याला कमी लेखले तेच पुन्हा आपल्या प्रगतीचे कौतुक करतात, पण हे त्यांच्या परत येण्याची खात्री नसून जीवनातील बदलत्या परिस्थितीची उदाहरण आहे. म्हणून कोणाच्याही परत येण्याची वाट पाहू नका. स्वतःला इतके सक्षम बनवा की कोण आले किंवा गेले तरी तुमची श्रद्धा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे कर्म कधीच डळमळणार नाही. याच ठिकाणी स्वामी समर्थांचा एक प्रेरणादायी संदेश लक्षात ठेवा. भिवू नकोस, या वाक्यात संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान दडले आहे. भीती माणसाला कमकुवत करते, तर विश्वास त्याला पुढे चालण्याची ताकद देतो. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाबद्दल द्वेष बाळगणार नाही. मी माझे कर्म प्रामाणिकपणे करेन, संकटातही श्रद्धा सोडणार नाही आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करेन. असं केल्याने बाह्य परिस्थिती लगेच बदलेलेच असे नाही, पण तुमचे मन नक्कीच अधिक स्थिर, शांत आणि सक्षम होईल. आणि अनेकदा अशाच बदलामधून जीवनात नव्या संधी निर्माण होतात. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले की संकटे ही जीवनाचा शेवट नसून नव्या सुरुवातीची संधी असू शकतात. आता एक प्रश्न अनेक भक्त विचारतात, जर आपण देवावर श्रद्धा ठेवत असू, तर आपल्या आयुष्यात संकटे का येतात? याचे एक सरळ उत्तर नाही. विविध धार्मिक परंपरांमध्ये याची वेगवेगळी मते आढळतात. मात्र स्वामी समर्थांच्या जीवनातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. संकट आले म्हणून ईश्वरांनी साथ सोडली असे समजू नका. अनेक भक्तांच्या चरित्रात असे वर्णन आढळते की कठीण काळात त्यांनी नामस्मरण, प्रार्थना आणि प्रामाणिक प्रयत्न त्यांचा आधार घेतला. यामुळे त्यांना धैर्य मिळाले, योग्य निर्णय घेता आले आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद मिळाली. कधी कधी आपण स्वतःलाच विचारले पाहिजे, मी माझ्या कर्तव्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? मी राग, मत्सर किंवा अहंकारामुळे चुकीचे निर्णय घेत नाही ना? मी माझ्या कुटुंबांसाठी पुरेसा वेळ देतो का? मी प्रामाणिकपणे काम करतो का? हे प्रश्न स्वतःला विचारल्यावर अनेक उत्तरं आपल्यालाच मिळतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीत अहंकारापेक्षा नम्रता, द्वेषापेक्षा क्षमा आणि आळसापेक्षा कर्म यांना अधिक महत्त्व आहे. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे केवळ मंदिरात जाणे नाही. श्रद्धा म्हणजे सत्य बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे, गरजूंना मदत करणे, आई-वडिलांचा आदर करणे, इतरांच्या यशाचा मत्सर न करणे. जेव्हा या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनतात, तेव्हा आपल्या विचारांमध्ये बदल येतो आणि विचार बदलले की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की जीवनाची दिशा बदलू लागते. काही भक्त सांगतात की पूर्वी त्यांना प्रत्येक गोष्टीत अपयश येत होते, पण त्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल केले, नियमित नामस्मरण केले, मेहनत वाढवली आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात सुधारणा दिसू लागल्या. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे कोणताही विशिष्ट परिणाम सर्वांसाठी निश्चित असेल असे म्हणता येत नाही. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, तर स्वतःला द्वेष देऊ नका आणि इतरांवरही रागवू नका. त्याऐवजी स्वतःला अधिक सक्षम
बनवण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ईश्वरावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास या दोन्हींची साथ असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटातून मार्ग काढू शकतो. आजपासून एक छोटा नियम करा. दररोज संध्याकाळी किंवा सायंकाळी काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आपल्या दिवसाचा आढावा घ्या आणि उद्या अधिक चांगले कर्म करण्याचा संकल्प करा. अशा छोट्या सवयी मनाला स्थिरता देते आणि स्थिर मनच योग्य निर्णय घेऊ शकते. क्षमेची शक्ती, तुटलेली नाती आणि स्वामी समर्थांचा अमूल्य संदेश. स्वामी भक्ताओ, अनेक वेळा आपल्या आयुष्यात सर्वात मोठी वेदना पैशामुळे किंवा अपयशामुळे होत नाही, तर ती होते आपल्या माणसांकडून मिळालेल्या विश्वासघातामुळे. ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत घेतली, ज्यांना प्रत्येक संकटात साथ दिली, तेच पुन्हा एका क्षणात आपल्यापासून दूर जातात. तेव्हा मन पूर्णपणे तुटून जातं. त्यावेळी मनात एकच प्रश्न येतो, स्वामी माझी चूक नेमकी काय होती? मित्रांनो, प्रत्येक वेदनेचे उत्तर लगेच मिळत नाही, पण प्रत्येक वेदना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा संदेश आहे. द्वेष मनाला जखडून ठेवतो, तर क्षमा मनाला मुक्त करते. याचा अर्थ असा नाही की ज्यांनी आपल्याशी चुकीचे वागले त्यांची चुकीचे वर्तन योग्यच होती नाही. याचा अर्थ इतकाच, आपण आपल्या मनाला रागाच्या कैदेत ठेवू नये. कारण रागामुळे सर्वात जास्त नुकसान दुसऱ्याचे नाही तर आपलेच होते. रागामुळे झोप उडते, मन अस्वस्थ राहते, निर्णय चुकीचे होतात आणि हळूहळू आनंद निघून जातो. म्हणून स्वामी समर्थांचा मार्ग म्हणजे वाईट अनुभव विसरू नका, पण त्यांच्यामुळे मन कटू होऊ देऊ नका. जीवनातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवते. काही लोक आपल्याला प्रेम देतात, काही लोक अनुभव देतात, काही लोक धडा देतात आणि काही लोक आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. म्हणून ज्यांनी साथ सोडली त्यांच्याबद्दल कायम दुःख करत बसू नका. त्यांच्याकडून मिळालेला अनुभव घ्या आणि पुढे चालत राहा. स्वतःमध्ये बदल घडवा. जर तुम्हाला खरोखर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर दररोज स्वतःला विचारा, आज मी कोणाला मदत केली? आज मी कोणाला दुखावले का? आज मी खोटं बोललो का? आज मी आईवडिलांचा आदर केला का? आज मी स्वामींचे नामस्मरण केले का? हे 5 प्रश्न तुमचे जीवन बदलण्याची सुरुवात असू शकतात. स्वामींवर श्रद्धा म्हणजे निष्क्रिय बसणे नाही. अनेक जण म्हणतात, स्वामी सर्व करतील. हो, श्रद्धा महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर प्रयत्नही आवश्यक आहेत. शेतकरी बी पेरल्याशिवाय पीक येत नाही. विद्यार्थी अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही. व्यापारी मेहनत केल्याशिवाय व्यवसाय वाढत नाही. त्याचप्रमाणे नामस्मरणाबरोबरच कर्मही आवश्यक आहे. मनात आशा जिवंत ठेवा. आज कदाचित तुमची परिस्थिती विरोधात असेल, पण परिस्थिती कायमच राहत नाही. आज जे अशक्य वाटते ते उद्या शक्यही होऊ शकते. म्हणून निराश होऊ नका. स्वतःला सतत मजबूत बनवत राहा. या भागाचा संदेश. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात, द्वेषापेक्षा क्षमा श्रेष्ठ, भीतीपेक्षा श्रद्धा श्रेष्ठ, आळसापेक्षा कर्म श्रेष्ठ, निराशापेक्षा आशा श्रेष्ठ. हे 4 गुण जीवनात आणले तर कोणत्याही संकटात सामोरे जाण्याची ताकद निर्माण होऊ शकते. स्वामी समर्थांच्या कृपेने बदलले जीवन. एक प्रेरणादायी भक्तकथा. स्वामी भक्ताओ, आपण एका प्रेरणादायी कथा ऐकूया. ही कथा कोणत्याही विशिष्ट ऐतिहासिक घटनेचा दावा नसून स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरित आहे. तिचा उद्देश श्रद्धा, धैर्य आणि सत्कर्म यांचे महत्त्व समजावून सांगणे हा आहे. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा कष्टाळू माणूस राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा नव्हता, पण प्रामाणिकपणा आणि देवावरील श्रद्धा हेच खरे त्याचे धन होते. माधवचा एक छोटा व्यवसाय होता. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले होते. मित्र, नातेवाईक आणि ओळखीचे लोक त्याच्या आसपास असायचे. प्रत्येकजण त्याच्या यशाचे कौतुक करत होते. पण काळ नेहमी सारखा राहत नाही. काही महिन्यात व्यवसायात तोटा सुरू झाला. कर्ज वाढले. ज्यांनी आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत असे सांगितले होते ते हळूहळू दूर जाऊ लागले. फोन येणे बंद झाले. भेटी कमी झाल्या. काहींनी तर त्यांच्याबद्दल चुकीच्या अफवाही पसरवल्या. माधव खूप खचला. एका रात्री तो शांतपणे देवघरात बसला आणि मनापासून म्हणला, स्वामी, मला चमत्कार नको, मला योग्य मार्ग दाखवा, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या. त्या दिवसापासून त्याने एका छोट्या नियम केला. दररोज सकाळी स्वामींचे स्मरण, प्रामाणिक मेहनत, कोणाचाही द्वेष नाही आणि शक्य तितकी सेवा. पहिले काही दिवस काहीच बदल झाला नाही. मग 1 महिना गेला, 2 महिने गेले,
पण माधवने श्रद्धा आणि प्रयत्न सोडले नाहीत. हळूहळू त्याचे निर्णय सुधारू लागले. त्याने खर्च कमी केले, नवीन कौशल्य शिकले आणि व्यवसायाची दिशा बदलली. काही जुने ग्राहक पुन्हा आले, नवीन संधी मिळाल्या. त्याच्या प्रामाणिकपणामुळे लोकांचा विश्वास पुन्हा वाढू लागला. एके दिवशी पूर्वी त्याला सोडून गेलेला एक परिचित त्याच्याकडे आला. तो म्हणाला, "माधव, त्या काळात मी तुझी साथ देऊ शकलो नाही. आज आला माझी चूक समजली." माधव त्याच्यावर राग काढला नाही. तो फक्त हसला आणि म्हणाला, "जीवनाने आपल्याला दोघांनाही काहीतरी शिकवलं. हीच स्वामी समर्थांच्या शिकवणीची खरी ताकद आहे. श्रद्धा म्हणजे इतरांना हरवणे नाही, श्रद्धा म्हणजे स्वतःला घडवणे." या कथेतून मिळणारे जीवनधडे. पहिला धडा, संकट आले म्हणून श्रद्धा सोडू नका. दुसरा धडा, फक्त प्रार्थना नाही तर प्रामाणिक प्रयत्नही आवश्यक आहे. तिसरा धडा, ज्यांनी साथ सोडली त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. चौथा धडा, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवा. अनेकदा तिथूनच नवीन संधी निर्माण होतात. पाचवा धडा, खरी जिंक ही मन शांती, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म यात असते. प्रिय स्वामी भक्त हो, प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते. प्रत्येकाला एकसारखे अनुभव येतीलच असे नाही. पण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म या मूल्यांचा स्वीकार केल्याने अनेकांना कठीण काळातून उभे राहण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही या सध्या संघर्षातून जात असाल तर स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. योग्य प्रयत्न करत राहा आणि आशा जिवंत ठेवा. स्वामी भक्तो, आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. जीवनात प्रत्येक वेळी आपल्याला मनाप्रमाणेच घडेल असे नाही. काही लोक साथ देतील, काही लोक दूर जातील, काही प्रसंग आनंदी देतील, तर काही डोळ्यात अश्रू आणतील. पण या सर्व परिस्थितींमध्ये आपण कोणता मार्ग निवडतो यावर आपल्या जीवनाची दिशा अवलंबून असते. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. श्रद्धा ठेवा, पण कर्म सोडू नका. प्रार्थना करा, पण प्रयत्नही करा. अनेक भक्तांना नामस्मरणातून मानसिक शांतता, धैर्य आणि सकारात्मकता मिळाल्याचा अनुभव येतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यामुळे कोणताही विशिष्ट परिणाम सर्वांनाच मिळेल असे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र श्रद्धा आणि सत्कर्म अनेकांना संकटाचा सामना करण्याचे बळ देतात. आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही मिनिटे शांतपणे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आपल्या आईवडिलांना आणि गुरुजनांचा आदर करा. शक्य असेल तेव्हा गरजूंना मदत करा. राग, मत्सर आणि अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणाचे वाईट न करता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा. हे नियम साधे वाटतील, पण त्यांचा आपल्या विचारांवर आणि वागण्यावर खोल परिणाम होईल. लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात मोठे चमत्कार म्हणजे बाहेरची परिस्थिती बदलणे नव्हे, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे होय. मन शांत झाले, विचार निर्मळ झाले आणि कर्म योग्य झाले तर अनेक नवीन संधी आपल्यासमोर उभ्या राहू शकतात. जर तुमच्या आयुष्यात कोणी दूर गेले असेल तर त्याच्याविषयी कटुता बाळगू नका. क्षमा करण्याची ताकद ठेवा, पण स्वतःचा स्वाभिमान आणि विवेकही जपा. पुढे चालत राहा, कारण प्रत्येक नवीन दिवस ही नवीन सुरुवात असतो. आता शेवटी आपण सर्वजण मनोभावे प्रार्थना करू. हे स्वामी समर्थ, आम्हाला योग्य मार्ग दाखवा. संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती द्या. आमच्या मनातील भीती, राग आणि अहंकार दूर करा. आम्हाला सत्कर्म, संयम आणि श्रद्धेचा मार्ग कधीही सोडू देऊ नका. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच श्रद्धा, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विषयांवरील व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक विषयासह. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.